मित्रांनो, इथं उभं राहिलं आणि मी हरवून गेलो. कारण इथंच आपल्या कॉलेजचे सर्व प्रोग्राम व्हायचे, आपले आते गॅदरिंग व्हायच्या. फक्त फरक एवढाच आहे की तिथं कुठेतरी महाग गोंधळ करणारा विद्यार्थी आज इथं आहे. नुकताच महाकुंभ संपला, त्याची सांगता झाली, परंतु माझ्यासाठी आमच्यासाठी हा महाकुंभाचा शेवटचा दिवस आज आहे. ते महाकुंभ प्रयागराजला होतं, आमचं महाकुंभ दयानंदमध्ये आहे. तिथं 3 नद्याचा संगम होता, इथं आमच्या सर्व गुरुजनांचा संगम आहे. तिथं नागासाधू होते, आमचे अनेक मित्र नागासाधू सारखे आणखीन आहेत. परंतु त्या संगमात मी गेलो होतो आणि तिथं डुबकी मारताना जे मला समाधान लाभलं, ते समाधान माझ्या गुरूंच्या पाया पडताना मला आज लाभलं. ते समाधान मित्रांनो, पूर्वीच्या काळी गुरुकुल शिक्षण पद्धती होती. गुरुकुल शिक्षण म्हटलं की गुरूंना गुरुदक्षिणा दिली जायची. पण आता तो गुरुदक्षिणा आपण देऊ शकत नाहीत. मग आम्ही ठरवलं काय करायचं, आपल्या गुरूंचा सन्मान व्हायला हवा. ज्या गुरूंनी आपल्याला घडवलं, ज्या गुरुमुळे आपण इथं आहेत, त्यांचा सन्मान करायला हवा. आपण पाहिलं असेल, त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम घेतला. आपण अनेक ठिकाणी पाहिलं असेल की गुरूंच्या हस्ते शिष्याचा सन्मान होतो, परंतु मला वाटतं की दुर्मिळ उदाहरण असेल की शिष्यांच्या हस्ते सर्व गुरूंचा सन्मान झालेला आहे. आणि हा मोठेपण मला त्यांच्यामुळेच मिळालेला आहे. मला जर देवानं कधी विचारलं की तुला काय हवंय, मी देवाला सांगेल की मला या जन्मात काही नको आहे, मला पुढल्या जन्माची ॲडव्हान्स बुकिंग करायची आहे. मी देवाला पुढल्या जन्मातल्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये सांगेल की माझा जन्म लातूरमध्येच कर. आणि देव मला नाही जमत तर मी सांगेल मला महाराष्ट्रात कुठेही माझा जन्म कर, परंतु माझ्या कॉलेजचं शिक्षण हे दयानंदमध्येच व्हायला पाहिजे. दयानंदमध्ये कॉलेजचं शिक्षण करून मला हेच माझे दोस्त पाहिजेत सोबत, हेच प्राध्यापक पाहिजेत, हेच संस्था चालक पाहिजेत आणि ह्याच मैत्रिणी पाहिजेत. मित्रांनो, कॉलेजमध्ये आले की आपण हरवून जातो. मैत्रिणीनं आठवलं, मागच्याच महिन्यात व्हॅलेंटाईन डे झाला. व्हॅलेंटाईन डे म्हणलं की आमचे खूप मित्र असे अस्वस्थ होतात. त्यावेळेस मी खूप अस्वस्थ व्हायचे. आजचा व्हॅलेंटाईन डे खूप वेगळा आहे. आमच्या काळातला व्हॅलेंटाईन डे खूप वेगळा होता. आमच्या काळातला व्हॅलेंटाईन डे म्हणजे एखाद्या मुलीला वही मागणं आणि ती वही मिळणं, त्यापर्यंतचा जो कालावधी आहे त्याला व्हॅलेंटाईन म्हटलं जायचं. काही मुलं वही मिळाली की त्या उशीचा वापर करायचा नाही, त्या वहीवरच उशी म्हणून झोपायचे. काही आमच्या मित्रांचा व्हॅलेंटाईन डे हा वर्षभर चालायचा. वर्षभर म्हणजे कसं, एखाद्या मुलीने नाही वही दिली की दुसऱ्या मुलीला, दुसऱ्या मुलीने नाही तिसऱ्या मुलीला. आणि त्या व्हॅलेंटाईनमध्ये आणखी प्रकार होते. काही मुलं कसं करायची की मुलीला वही मागताना जे जायची आणि वही मागायचे ते ओपन व्हॅलेंटाईन असायचं, जाणं आणि मागणं. काही क्लोज व्हॅलेंटाईनमध्ये असायचे. क्लोज व्हॅलेंटाईनवाले कसे असायचे, आधी त्या मुलीच्या घरची पार्श्वभूमी काढायची, त्याचा भाऊ काय करतो, तिचे वडील काय करतात. कारण ते भाऊ नावाची दरारा त्या काळात खूप होता. कारण आमच्या काळात त्यावेळेस कसं असायचं की एखाद्या मुलीच्या भावानं नशीब हॉटेल होतं, आपलं एक नशीब हॉटेल होतं. त्या नशीबकडे घेऊन गेला की सगळे म्हणायचं तर नशीब फुटलं आणि तिथं नशीब ठरायचं. हे क्लोज व्हॅलेंटाईनवाले काय करायचे, हे क्लोज व्हॅलेंटाईनवाले आपल्या तिथं एक झाड होतं छोटं, त्या झाडाखाली यायचे, गप्पा मारायचे, बसायचे, आपल्या मनात हलव्या म्हणायचे, खूप आपल्या मनातल्या सगळं वेदना तिथं सांगायचे. आणि तुम्हाला सांगू का, काही दिवसांनी ते वेदना एवढ्या झाल्या की ते झाड वाळून गेलो. परंतु तुम्हाला सांगतो, ते झाड जरी वाळलं असलं तरी तिथं वेदना सांगणारे मुलं हे आज वृक्ष झालेत आणि त्यांच्या हातात आणि त्यांच्या सावलीखाली अनेक लोक आहेत. तुम्ही म्हणताल तू काय करायचंस तिथं ऐकून, तर मित्रांनो, मी त्यावेळेस ऐकायचं काम करायचं आणि आजही ऐकायचं काम करतो.
त्यावेळेस मित्रांच्या वेदना ऐकायचो, आज लोकांच्या वेदना ऐकतोय. मी आत्ता मागं पुण्याला बैठक घेतली, मुंबईला बैठक घेतली आम्ही, आणि एक दोघा मित्रांना विचारलं की तुम्ही आयुष्यात एवढं सफल कसे झालात, तुम्हाला काही अडचणी आल्या नाहीत का, आपण काय केलं आयुष्यात असं, म्हणजे कधी कधी तुम्हाला काही वाटलं नाही का. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला एक कॉलेजनं शिकवलं आहे. म्हटलं काय शिकवलं कॉलेजनं, तर म्हटलं की कसं आपण कुठली गोष्ट सहन करायची आणि त्याच्यातून मार्ग कसा काढायचा. मग मी एकाला विचारलं कसं झालं सांग, तर तो म्हणला जेव्हा आम्ही लड्डा सरकडे वही घेऊन जायचो आपल्या हे प्रॅक्टिकल बुक, तेव्हा लड्डा सर असे भिर्र करून फिरवायचे. आणि बरं अध्यक्ष महोदयांना जायचंय, त्यांच्या आधी एक नाही आपल्यामुळे माझ्यामुळे आपल्याला हे नको. आपण अध्यक्षांनी लातूर आपल्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांनी आपल्यासमोर शब्द टाकला आहे, सर आपली जागा आमच्या हृदयात आहेत, आपण फक्त कॉलेजमध्ये जागा द्या आणि सांगा काय करायचं आम्ही करून टाकू. करायचं करून टाकू सर, बिलकुल करू, जाऊ शकतात पुन्हा. तर लड्डा सरांकडे होतो मी, तर लड्डा सर फेकायची वही आणि त्यातून ते मित्र आपले आनंद काय घ्यायचे, बाहेर दोघं ते गोपत असायचे, दोघं तिघे मिळूनच जायचे ना, ह्याची कशी फेकतात काय करतात. ती वही फेकली की मधला मुलगा तो झेलायचा आणि बाहेर बघायचा, त्यांनी वही झिलली की बाहेरच्यावर चहा आणि नाश्ता बसायचा. म्हणजे अशा पद्धतीनं करायचं. धाट सरचं प्रॅक्टिकल असेल, यार भोसले सरचं प्रॅक्टिकल असेल, ते फार अवघड प्रॅक्टिकल असायचं. मग आमचे मित्र ते तिथला जो कुणी सेलूकर असेल, तो कुणी असेल, त्याला आधी पाठवायचं आणि काय बाबा सांग कुठला वायू आहे काय आहे सांग, ते म्हणजे एकदाचा प्रश्न मिटेल. म्हणजे अशा पद्धतीनं आयुष्य जगत गेलो. मित्रांनो, मला कॉलेजने नेतृत्व गुण करण्याची संधी दिली. मी विद्यार्थी संस्थेचा अध्यक्ष झालो आणि कॉलेजने मला नेतृत्व गुणाची संधी दिली, त्यामुळे मी महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकलो धर्मादाय आयुक्त म्हणून. आज न्यायमूर्ती म्हणून काम करतोय. यात कॉलेजचं योगदान खूप मोठं आहे. कॉलेजच्या योगदानाविषयी म्हणजे आता लाहोटी साहेबांनी सांगितलं की आपलं कॉलेज एखाद्या विद्यार्थ्यांना किती मदत करतं. मी लॉ कॉलेजला असताना मला असं वाटलं की लॉ कॉलेजचा मी GS होतो. मला असं वाटलं की सगळे म्हटले की एखाद्या चांगल्या मोठ्या माणसामार्फत आपण लॉ कॉलेजचं गॅदरिंगचं उद्घाटन करू. मी म्हटलं मोठा माणूस म्हणजे कोण, तर त्यांनी सांगितलं त्याचं पद आहे, ज्याच्याकडे प्रामाणिकपणा आहे, अशा माणसाच्या हस्ते आपण एखाद्या सेलिब्रिटी वगैरे करू. मी म्हणलं मला मोठा माणूस, प्रामाणिक माणूस, जो मेहनत करतो माणूस, तो माणूस माझ्या डोळ्यासमोर आहे. आमचे सगळे पदाधिकारी म्हटले ठीक आहे सांगा. मी म्हणलं दगडू खारुमेरवाला. ते सगळे हादरले. आमच्या लॉ कॉलेजचे सगळे प्राध्यापक प्राचार्य हादरले. अरे ठीक आहे काय बोलताय तुम्ही, हे खारीमुरेलाचे असते सायन्स कॉलेज लॉ कॉलेजचं उद्घाटन. अहो लॉ कॉलेजचं उद्घाटन एखाद्या जज, एखादा मोठा ज्युरिस्ट. म्हणलं कुठल्याही व्यवसायात प्रामाणिकता खूप महत्त्वाची असते आणि प्रामाणिक तो आमचा दगडू म्हणलं गेली 30-40 वर्ष झालं प्रामाणिकपणे खारमोरी विकतोय म्हणलं आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना मदत करतोय. आपल्याला त्याच्याच हस्ते उद्घाटन करायचं, नाहीतर कॉलेज बंद. मग आमचे बदनलालजी बियाणी होते, लाहोटी साहेब होते, त्यांना जाऊन आम्ही रिक्वेस्ट केली आणि की सर आम्हाला त्यांच्या हस्ते उद्घाटन करायचं आहे. थोडं बियाणी साहेबांनी थोडं आधी म्हटले की नाही डिगे क्या भी करता है तू, खारीमोरी करायचं उद्घाटन, किसी कोला नाही बोल, हम पैसे देंगे. लेकिन म्हणजे सर आपण बघू काय करता येईल. लाहोटी साहेबांनी पुन्हा बियाणी साहेबांना थोडं बोललं, करणे तो बच्चे कर रहे तो करणे दो. आणि लाहोटी साहेबांच्या शब्दामुळं दगडू खारी मंडळच्या हस्ते लॉ कॉलेजच्या गॅदरिंगचं उद्घाटन झालं. हे आपले संस्था चालक आहेत. मग बोलत बोलत बळवंतरावनी चुकून तुलबा सरांचा उल्लेख माझी असा केला, पण सर आपण आम्हाला अशी अपेक्षा आहे की आपण सर्वांनी शतायुषी व्हावं. जसे जसे शतायुषी होताल तसं तसं आम्ही पुन्हा एकदा गॅदरिंग करू आणि तुमचा सत्कार करू, मोठा एकदा शतायुषी म्हणून सत्कार करू. सर NCCमध्ये असतानासुद्धा देवकर सरांकडे देवकर सर आमचे NCCचे प्रमुख होते, तिथं मला शिस्त मिळाली. NCCचा खूप फायदा झाला.
पण आज एवढ्या मोठ्या संख्येनं सर आले. आपल्या अनेक मित्रांनी या कार्यक्रमासाठी मग सुहास कोंडेकर असतील, सुपर्ण असेल, युवराज सारणेकर, अब्दुल पठाण, हनुमंत गायकवाड, किलचे, फुलारी अनेकांनी खूप मदत घेतली. आमचा रमेश मनाळे असेल, अशा अनेक मुलांनी मदत घेतली आहे आणि अनेक मुलांनी मदत केलेली आहे. पण सर आपणा सर्वांना एक कुटुंब आहे. त्या कुटुंबाव्यतिरिक्त या सर्व विद्यार्थ्यांचं एक आता आपलं कुटुंब निर्माण झालं आहे. सर आपला एक परिवार आहे हा सर्व, आणि या परिवाराला आपण आपलाच परिवार समजा. आपल्याला कधीही अडचण आली, कधीही काय वाटलं, कारण आपण आम्हाला आनंदात ठेवलेलं आहे. आपल्याला आपल्या आनंदी क्षणी तुम्ही आम्हाला हाक मारू नका, पण जेव्हा अडचण असेल तेव्हा नक्की आम्हाला हाक मारा, आम्ही आपल्यासाठी येऊ सर. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.